नमस्कार, मी सृष्टी. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत 34 छाती प्रिन्सेस ब्लाऊजचं कटिंग. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. अस्तर असं फोल्ड करून ठेवायचं. अस्तरची बंद बाजू आपल्याकडे ठेवायची. हे बघा, इथे अस्तर खालीवर कट आहे, ते पट्टीने लाईन आखून घेऊया. सर्वात आधी ब्लाऊजची मागील बाजू आखून घेऊया. ब्लाऊजची उंची आहे 13 इंच. नेहमीप्रमाणे त्यात 1 इंच शिलाई घ्यायची. खुणा करून घेऊया. शोल्डर मागील गळा 9.5 इंच असल्यामुळे 5.5 इंच घेते. पट्टीने आखून घेऊया. आणि मुंडा खोली छाती आणि गळा लक्षात घेऊन 6 इंच एवढी घेते. आखून घेऊया. त्यानंतर छाती आहे 34 इंच. 34चा चौथा भाग 8.5 इंच प्लस 2.5 इंच शिलाई घ्यायची. आखून घेऊया. मग कंबर आहे 30 इंच. 30चा चौथा भाग 7.5 इंच प्लस 2.5 इंच शिलाई आणि 1 इंच मागील टक्ससाठी. पट्टीने शिलाईचं आणि टक्सचं आखून घेऊया. जर कोणाला प्रिन्सेस ब्लाऊजचे पेपर पॅटर्न हवे असतील तर स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करा. आता मुंड्याला शेप देऊयात. अर्धा इंच बाहेरून खुणा करून पट्टीने अशी तिरपी रेषा आखून घ्यायची. 1.5 इंचावर मागील शेप आणि 1 इंचावर पुढील शेप खुणा करून शेप आखून घेऊया. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मागील शेप तिरप्या रेषेवरून द्यायचा आणि पुढील शेप आतून असा द्यायचा. त्यानंतर गळा आखून घेऊया. इथे गळा रुंदी 2.25 इंच घेते. गळा उंची क्रॉस टेप लावून 9.5 इंच घेऊन खालून गळा रुंदीला 3 इंच घ्यायचा. पट्टीने बॉक्स आखून घेऊया. आणि मग आत 1 इंचावर खुणा करून गळ्याला गोल शेप देऊयात. नंतर मागील टक्स आखून घेऊया. सेंटरपासून 4 इंचावर 4 इंच उंचीचा टक्स आखून घेऊया. अशा प्रकारे मागील बाजूचं ड्राफ्टिंग करून घेतलं. आता हे मी कट करून घेते. कट करून घेतलं. या मागच्या बाजूवरून आपण ब्लाऊजची पुढील बाजू कट करणार आहोत. तर मागील बाजू ठेवून इथे पुढील बाजूचं ड्राफ्टिंग करून घेऊया. शिलाईच्या बाजूने नंतर वाढवायचं आहे, ते लक्षात घेऊन ही बाजू ॲडजस्ट करून ठेवायची. अस्तर फिरून ही बाजू माझ्याकडे करून घेते. पुढील बाजू ही ओपन असते, त्यामुळे पुढील बाजूचं ड्राफ्टिंग अस्तरच्या ओपन बाजूवर केलं तरी चालतं. अस्तरच्या कडेचा भाग सोडून अस्तर असं ॲडजस्ट करून ठेवलं. मागील बाजू कडेने आहे तशीच आखून घ्यायची. इथे फक्त शिलाईचं तेवढं घेऊन मागील बाजूचा टक्स यात कमी करायचा. हे बघा, असं खालच्या अस्तरवर लगेच कमी केलं. पट्टीने आखून घेऊया. मागील बाजूमध्ये आधी आपण 1 इंच वाढवलेलं होतंच, तर पुढे पफ तयार होऊन इथला भाग कमी होतो. त्यासाठी अजून अर्धा इंच मी वाढीव घेते. आणि ते हुकाय पट्टीसाठी 1/2 इंच वाढवायचं आहे. नंतर मुंड्यामध्ये पुढील शेप आखून घ्यायचा. चुन्या पडू नये म्हणून 1/2 इंच इथे कट करायचं आहे. मागील बाजूवर पण कट करून घेऊया.
पुढील गळा आखून घेऊया. गळा रुंदी 2.25 इंच घेतलेली खुणा करून पुढील गळा 6.5 इंच घेऊया. खालून गळा रुंदीला 2.5 इंच घेऊन बॉक्स आखून घेऊया आणि गळ्याला गोल शेप देऊया. पुढे टक्स पॉईंट 10 इंचावर घेऊन आय पट्टीकडून 3.5 इंचावर पॉईंट येईल. 3.5 इंचामध्ये अर्धा इंच कमी करून कमरेकडे घ्यायचं. ही अशी तिरपी रेषा येईल. मुंड्यातून या लाईनला असं जोडून घ्यायचं. इथे टक्स मी 2 इंच घेते. हेवी कप साईज असेल तर हे अंतर 2.5 इंच घ्यायचं. शेप आखून घेऊया. हे बघा, अशा प्रकारे शेप द्यायचा आहे. इथे अर्धा इंच असा कट द्यायचा, त्यामुळे प्रिन्सेस ब्लाऊज अंगाला परफेक्ट बसतो. आखून घेऊया. इथे हे 2 भाग जोडायला कडेने 1/2 इंच जाईल. खुणा करून दाखवते. हे शिलाईचं 1/2 इंच, टोटल अर्धा इंच तेवढे इथे कमी होईल. तर त्यासाठी काय करायचं ते सांगते. हे 1/2 इंच आणि हे अर्धा इंच टोटल 1 इंच इथे वाढवायचं आहे. तसंच खालच्या साईडला हे 2 इंच आणि शिलाईचा अर्धा टोटल 2.5 इंच इथे पुढे वाढवायचं. त्यामुळे काय होईल, ब्लाऊज शिवल्यावर आपण घेतलेलं माप तेवढंच राहील, कुठेही बाजू कमी पडणार नाही. इथे ही लाईन अशी क्रॉस येईल. टक्स पॉईंटकडून ही लाईन मोजून बघूया. 4.25 इंच आहे. तसंच टक्स पॉईंटपासून ह्या शेपवर टेप फिरून 4.25 इंच घ्यायचं आहे. ही लाईन अशी इकडे क्रॉस जोडून घ्यायची. इथे टक्स पॉईंटच्या समोर 3 इंचाचा टक्स आखून घेऊया. पट्टीने आखून घेऊया. शिवताना 1/2 इंच टक्स शिवून घ्यायचा. अशा प्रकारे पुढील बाजूचं पण ड्राफ्टिंग करून झालं. आता कट करून घेऊया. आधी मी कडेने कट करून घेते. कडेने कट करून घेतलं. आता प्रिन्सेस शेप कट करूयात. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे शेप कट करायचा आहे. आपल्याकडे पेपर कटिंग असेल तर कटिंग करणं सोपं जातं. जर कोणाला प्रिन्सेस ब्लाऊजचे पेपर कटिंग हवे असतील तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरला मेसेज करा. हे बघा, अशा प्रकारे प्रिन्सेस शेप कट करायचा. इथे आपला गळा कट करायचा राहिला. कट करून घेऊया. अशा वेगवेगळ्या संदर्भात माहिती मी देत असते. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलचं बटन पण दाबा, म्हणजे मी अपलोड केलेले सर्व व्हिडिओ तुम्हाला दिसतील. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.